नमस्कार. खास बातमध्ये मी निखिला. ऐच्छिक की सक्ती या वादानंतर पीएम नरेंद्र मोदींची बहुचर्चित अशी पाठशाळा अखेर पार पडली. या पाठशाळेमध्ये मोदींनी जाणीवपूर्वक ठोकळेबाज भाषणाला फाटा देत मुलांशी अगदी हसत खेळत गप्पा गोष्टी करतच सर्वांना अगदी सुखद असा धक्का दिला. पण या पाठशाळा रूपी इव्हेंटमधून मोदींनी नेमकं काय साध्य केलं, या पाठशाळेचा घाट घालण्यामागे मोदींचा नेमका हेतू काय होता, यावर आज आपण खास बातमध्ये चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर या चर्चेसाठी जोडले जात आहेत भाजपचे प्रमुख प्रवक्ते माधव भंडारी, नमस्कार. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण, नमस्कार. आणि मुक्ता शिक्षक संघटनेचे सचिव वैभव नरवडे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाटक या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मात्र आज नरेंद्र मोदी यांनी मुलांशी संवाद साधला आणि सगळ्याच विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदी यांना प्रश्नही विचारले आणि या पंतप्रधानांनी अगदी हसत खेळत मन मोकळ्या गप्पा मारतच अनौपचारिक अशी उत्तरं सुद्धा या ठिकाणी दिली. आपले अनुभव जे आहेत ते सुद्धा शेअर केलेले आहेत. या संदर्भातलं वृत्त आपण आधी पाहूयात आणि नंतर चर्चेला सुरुवात करूयात. मैं तो कभी स्कूल में मॉनिटर का चुनाव भी नहीं लड़ा था. बैटरी चार्ज होती है ना, लेकिन मेरी भी बैटरी चार्ज. बघितलं मोदी गुरुजींनी कसा पहिल्याच फटक्यात पीएम क्लासचा सगळा मूडच बदलून टाकला. खरं तर भाषणबाजीच्या सक्तीमुळे मोदींची पाठशाळा आधीच बऱ्यापैकी वादग्रस्त ठरली होती. विरोधकांनीही त्यांच्यावरती चौफेर टीका केली होती. पण प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होताच पीएम मोदींनी फक्त मुलांनाच नाही तर संपूर्ण देशवासियांनाच सुखद धक्का दिला. अब तो बहुत लग रहा है, तो मुझे समय नहीं मिला है अभी दिल्ली देखने का. मोदींनी यावेळी जाणीवपूर्वक नेहमीच्या ठोकळेबाज भाषणबाजीला फाटा देत थेट विद्यार्थ्यांशीच अनौपचारिक संवाद साधला आणि तोही अगदी हसत खेळत. हमारे हेडमास्टर कैसे हैं मुझे बताइए. सर बहुत अच्छे, सर काइंड है, स्वीट है, सर समझते हैं बातों को, अंडरस्टैंडिंग. तो मुझे ऐसे हेडमास्टर के रूप में पूछ रही हो कि कुछ और. आता पीएम स्वतःच रिलॅक्स मूड मध्ये आहेत म्हटल्यावर काही खोडकर मुलांनीही त्यांना अगदी बेधडक प्रश्न विचारले आणि मोदींनीही त्याला अगदी हसत खेळत उत्तर दिलं. Sir, how can I become a Prime Minister of India, sir? 2024 के चुनाव की तैयारी करो. पण ही पाठशाळा भरवण्याच्या मागेही मोदींचा एक विशिष्ट हेतू होता आणि तो म्हणजे इमेज मेकओव्हर. कारण मोदींनी शिक्षक दिनी ज्या हजारो मुलांशी संवाद साधलाय ती सर्व मुलं 10 वर्षांनी देशाचे मतदार होणार आहेत. थोडक्यात मोदींनी या पाठशाळेतून फक्त इमेज मेकओव्हर केला नाही तर भविष्यातल्या मतांची बेगमीही आत्ताच तयार करून ठेवली आहे. कदाचित म्हणूनच मोदींनी पीएम बनू इच्छिणाऱ्या मुलाला 2024 पर्यंत थांबण्याचा मनकवडा सल्ला दिला असावा. तुम्हीच पुन्हा एकदा ऐका मोदी नेमकं काय म्हणाले ते. 2024 के चुनाव की तैयारी करो. और इसका मतलब ये होगा कि तब तक मुझे कोई खतरा नहीं है. पंडित नेहरू बालदिनाच्या माध्यमातून लहान मुलांचे चाचा नेहरू बनले होते. मोदींनी तीच थीम वापरून शिक्षक दिनाचा मोठ्या चपखलपणे उपयोग करून घेतलाय. थोडक्यात मोदींचा ही पाठशाळा भरवण्यामागचा खरा हेतू भलाही राजकीय असेल, पण या निमित्तानं देशाचा पंतप्रधान थेट मुलांशी मनमोकळा संवाद साधतोय हेही नसे थोडके. काँग्रेसनं यातून खरोखरच मोठा धडा घेण्याची गरज आहे. सवाल कौन सा अच्छा लगा? बच्चों ने जो सवाल पूछे कौन सा तुम्हाला? प्रशांत लीला रामदास, TV9 मराठी, दिल्ली. कुठेही उपदेशाचे डोस नाहीत किंवा मोठेपणाचा आव नाही, फक्त विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक अशी अनौपचारिक अशी उत्तरं. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरं तर मुलांची मनं सुद्धा या माध्यमातून जिंकून घेतली आहेत. त्यामुळे ऐच्छिक किंवा सक्ती हा जो काही वाद होता तो सुद्धा त्यानंतर मागे पडला. आपल्या बरोबर आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारीजी. आज नरेंद्र मोदी यांचं भाषणही झालं, अर्थात संवाद साधला त्यांनी विद्यार्थ्यांशी. तुमचा जो काही मूळ हेतू होता तो मूळ हेतू साध्य झाला आणि नेमका काय हेतू होता? याच्यामध्ये खरं हेतू शोधण्यासारखं काही नाही.
मोदी साहेबांना गुजरातमध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा वर्षातून 2दा 3दा 4दा जसं वेळ मिळेल तसं एखाद्या शाळेत जाऊन मुलांबरोबर ती काही वेळ घालवणं, एखादा पाठ घेणं, हे त्यांचं अनेक वर्षांची त्यांची ही सवय आहे. इथे आल्यानंतर त्यांनी शिक्षक दिनाचं औचित्य साधून पुन्हा तो उपक्रम एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या स्तरावर नेऊन केला. त्यामुळे त्याच्यात हेतू शोधण्याचं काही गरज आहे असं मला वाटत नाही. विद्याताई, सक्ती की ऐच्छिक या वादामधून विरोधकांनी खूपच मोहोळ उठवला. या संदर्भात खूप टीका झाली या सगळ्याच कार्यक्रमावर. आज मात्र ज्या वेळेला संवाद साधला पंतप्रधानांनी त्यानंतर विरोधी पक्षाची कोणतीही प्रतिक्रिया या संदर्भात आली नाही. हे यश होतं का भाजपचं? नाही, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. परंतु मोदींचं जे आता मी थोडं बघितले तुमच्या इथे स्टुडिओमध्ये आल्यावर की त्यांनी मुलांशी जो संवाद साधला तो स्तुत्य आहे ना, चांगला आहे. आणि हसत खेळत मुलांची, शेवटी ही मुलं लहान आहेत वयाने, 18 वर्षाच्या आतली मुलं आहेत आणि त्या विद्यार्थी आहेत. त्यांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांशी बोलणं हे त्याच्यात त्यांनी आनंद घेतला आहे. त्याच्यात वाईट काय गोष्ट आहे? ते चांगलं आहे. आणि ते अशा प्रकारे हसत खेळत जर त्यांनी मुलांची संवाद केला असेल, तुम्ही आज निदर्शनं केली आहेत त्या संदर्भात? आम्ही ते सक्तीचं केलं. अश्विनी भिडे यांनी जो आदेश दिला सक्तीचा, त्याच्या विरोधात अश्विनी भिडेंचा खरं तर राजीनामा घेतला पाहिजे की अशा प्रकारचं त्यांनी सक्ती केलेली नसते. त्यांनी मात्र इथे सक्तीचे आदेश दिलेले आहेत. म्हणून आमचे निदर्शन हे होते की अशा प्रकारे सक्ती करता कामा नये. आणि शिक्षक दिन हा शिक्षक दिन म्हणूनच पाळला पाहिजे. गुरु दिन जो त्यांनी शब्द वापरलेला आहे त्याला आम्ही विरोध केलेला आहे की आमचे महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये अनेक जे समाज सुधारक होऊन गेले, ज्यांनी शिक्षणासाठी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सांगायचं तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आंबेडकरांना आम्ही आमचे शिक्षक मानतो. आम्हाला द्रोणाचार्यांनी जो एकलव्याचा आम्हाला पुढे जायचंय आणि आमचे शिक्षक जे आहेत त्यांना आम्ही शिक्षक दिन म्हणूनच म्हणणार. आणि आम्ही त्यांना सावित्रीबाई फुले आमच्या शिक्षिका आहेत, आम्ही असं महिलांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी मागणी केली की आम्हाला गुरुदिन नकोय, आम्हाला शिक्षक दिनच हवा. वैभव सर, आज पंतप्रधानांनी मुलांशी जो संवाद साधला त्यानंतर सक्ती केली असती तर बरं झालं असतं, उलट चांगलंच झालं विद्यार्थ्यांशी संवाद साधला, ते असं वाटतं? सक्ती करावी ना करावी हा चर्चेचा वेगळा विषय होऊ शकेल. परंतु आमच्या दृष्टीने आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये देशाचे पंतप्रधान आमच्याबरोबर संवाद साधतायत, आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत. त्याच्यातून आम्हा शिक्षकांना काही शिकायला मिळतंय. आणि या सगळ्या प्रकरणामधून शाळांमध्ये म्हणा, कॉलेजेसमध्ये म्हणा, काय काय असुविधा आहेत, विद्यार्थी कशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स फेस करतायत, शिक्षकांना काय काय प्रॉब्लेम्स आहेत, हे एका अर्थाने सगळं लोकांसमोर आलेलं आहे. आणि त्यांनी जो संवाद साधलाय तो आमच्या दृष्टीने चांगलाच संवाद आहे. त्यांनी कुठेही राजकारण हा भाग त्यामध्ये आणलेला नाही. त्यामुळे एका अर्थाने हे चांगलंच झालंय असं आम्हाला म्हणावं लागेल. शिवसेनेच्या प्रवक्ता नीलमताई आपल्याबरोबर आहेत. नीलमताई, एक वेगळ्या प्रकारचा शिक्षक दिन आज साजरा झाला असं वाटतं का? निश्चितपणाने वाटतं. आणि हे फक्त विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संवाद साधला असं जर का आपण फक्त चौकट एक गृहीत धरली तर ते योग्य होणार नाही. त्याचं कारण असं की विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृह पाहिजेत किंवा अभ्यासाबरोबर शारीरिक शिक्षण आणि खेळणं हे पण महत्वाचं आहे. हे आज हजारो लाखो पालकांनी पण ऐकलेलं आहे. आणि ज्या प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आम्ही मुलांना ढकलतोय त्यामध्ये विद्यार्थ्यांशी पंतप्रधान या पद्धतीने संवाद साधतात. हा संदेश शिक्षणाला, शिक्षण संस्थांना, मुलांच्या पालकांना, शिक्षण व्यवस्थेतले अन्य जे कर्मचारी आहेत त्यांना, नियोजन विभागाच्या लोकांना, अर्थ विभागाच्या लोकांना पंतप्रधानांनी शिक्षणाला आम्ही किती अग्रक्रम देतो हे या संवादातून दाखवून दिले. हा एक भाग वाटतो. मी स्वतः मुंबई महानगरपालिकेची, त्याच्यानंतर साने गुरुजी विद्यालय आणि नंतर नंदादीप विद्यालय या मुंबईच्या शाळांमधली विद्यार्थिनी आहे. आणि मला असं वाटतं की सांध्यापासून बांध्यापर्यंत एक सूर एक ताल हे गीत हजारो लाखो मुलांनी जेव्हा शिवतीर्थावर काही वर्षांपूर्वी म्हटलं होतं आम्ही लहान असताना, तर हे ऐतिहासिक स्वरूपाचे संस्कार आणि अनुभव असतात की त्याच्यामध्ये अनेक मुलं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची एकतानता होते. आमच्या भावना एक आहेत, आमची बुद्धी एक आहे, आम्ही सगळे एकत्र होऊन एकाग्र होऊन संवाद साधतोय. यामधून सुद्धा देश एक वेगळ्या पद्धतीने भावनांमधून जोडला जात असतो. आणि विद्यार्थी विद्यार्थिनी काही थोड्या मुलांना संधी मिळाली प्रश्न विचारायची
पण आम्हाला प्रश्न विचारायला मिळाला असता तर आम्ही काय बोललो असतो. हा प्रश्न हजारो मुलं मुली विचार करत होते. मला असं वाटतं हा जो आत्मविश्वास आहे की देशाच्या पंतप्रधानाला आम्ही थेट काही प्रश्न विचारू शकतो, हा एक लोकशाहीचा पाया सुद्धा त्यांनी साध्य केलाय. पण ही एक सुरुवात आहे असं मला वाटतं. मी असं म्हणणार नाही की केवळ एक कार्यक्रम झाला म्हणजे ते सगळं संपलं. पुढच्या काळामध्ये ही प्रक्रिया जेव्हा सातत्याने चालू राहील आणि माधव भंडारी जे म्हणाले की त्यांना अशी आवड आहे या संदर्भामध्ये, तर खरं सांगायचं तर हे भाषण म्हणजे एक शक्तीस्थान आहे देशाचं. असं असताना त्या शक्तीस्थानाला शक्ती म्हणणं तर खरोखर वैचारिक करंटेपणा आहे असं मला यामध्ये वाटतं. आणि काही शाळांमध्ये रेडिओतून वगैरे भाषण ऐकायला लागलं तर त्या जिल्हा परिषदांचे जे नियोजन अधिकारी आहेत, ते जिल्हाधिकारी आहेत जिकडचे, त्याच्यामध्ये राज्य सरकारने ताबडतोब निधी याबद्दल उपलब्ध करून दिला पाहिजे. आणि सर्व शिक्षा अभियान मधून यासाठी तरतूद पुढच्या भाषणापर्यंत होईल हे पाहणं हे सुद्धा राज्य सरकारचं काम आहे असं मला वाटतं या सगळ्या संदर्भामध्ये. आणि मुलींचा जो त्याच्यातला सहभाग होता तो लक्षणीय होता. त्यामुळे मी अतिशय या संदर्भात समाधानी आहे. नक्कीच ही चर्चा अशी सुरू राहील. वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर पत्रकार उदय तानपाडक यांच्याकडे मी जाते. उदयजी, मोदी जे करतात त्यानंतर युपीएची अशी एक तुलना त्या दृष्टीने सुरू झालेली आहे असं वाटतं का? युपीएची तुलना ती होणं साहजिक आहे. म्हणजे अशा प्रकारचा संवाद विद्यार्थ्यांशी कोणत्या पंतप्रधानांनी याच्या आधी साधलेला नव्हता. विशिष्ट दिवसाचं निमित्त करून काल त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला, शिक्षकांना पुरस्कार देताना त्यांनी भाषण केलं आहे. आणि या सगळ्याच्यात या पिढीशी संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते त्यांनी केलेलं आहे असं मला वाटतं. खूप चांगली गोष्ट आहे ती. देशाची पिढी घडवणारी भविष्य यांच्या हाती आहे. त्यांच्याकडून काही ऐकून घेणं हे खूप चांगली गोष्ट आहे. नक्कीच माधवजी, नेमका या कार्यक्रमाचा उद्देश जो होता तो साध्य झालेला आहे. कारण मोदी खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करतात लोकांच्या आणि त्यांची जी भाषण शैली आहे त्या भाषण शैलीच्या माध्यमातून एक प्रभावीपणे ते लोकांच्या जवळ पोहोचत आहेत. त्यामुळे आज जो त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यानंतर कुठेतरी युपीएशी त्यांची तुलना जी होते, म्हणजे आधीचे पंतप्रधान बोलतच नव्हते, आताचे पंतप्रधान बोलतात, लोकांच्या जवळ जातात. ही जवळ जाण्याची काही प्रक्रिया जी आहे जनतेच्या जवळ जाण्याची ती खूप वेगाने घडते. आणि या 100 दिवसामध्ये मोदींनी खूप वेळा संवाद साधलेला आहे लोकांशी. या पुढच्या काळामध्ये जसं आता नीलमताई म्हणाल्या की प्रत्येक शिक्षक दिनी असा संवाद साधला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसची जी काही छाप होती या शिक्षक दिनावर ती छाप कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न तुम्ही करताय का? मला माहित नाही की शिक्षक दिनावर काँग्रेसची काय छाप होती. आणि मोदी साहेबांनी आज जे केलं ते त्यांचं संभाषण कौशल्य आपण बघितलं, संवाद कौशल्य आपण बघितलं. भाषणं तर ते करतातच, पण नुसतं भाषण नाही, संवाद करतात. आणि लाखो लोकांशी एका वेळेला संवाद करणं, त्यांच्याकडे आपला मुद्दा पोचवणं, त्यांचा मुद्दा समजून घेणं, या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी जे एक वैशिष्ट्य दाखवलं आहे ते मला वाटतं भारताच्या होऊन गेलेल्या सर्व पंतप्रधानांमध्ये अतिशय वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे मागच्या पंतप्रधानांशी तुलना करणं हा खरं तर आता मागच्या पंतप्रधानांवरती अन्याय होईल. कारण ते कोणाशीच संवाद करत नव्हते, भाषणही करत नव्हते आणि स्वतःच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांशी संवाद करत नव्हते, स्वतःच्या संघटनेशी संवाद करत नव्हते, कोणाशीच करत नव्हते, पत्रकारांशी करत नव्हते. त्याच्या उलटं टोक आपल्याला आज बघायला मिळते की समाजातल्या सर्वांशी संवाद करण्याची धडपड करणारा पंतप्रधान आज आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली पूर्वीची छाप होती. आणि जर काँग्रेसची छाप काय होती असं जर आपण म्हणणार असू तर आजच सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शिक्षक दिनानिमित्त पुण्यामध्ये एक भाषण केलं. ते भाषण आणि पंतप्रधानांचं आजचा संवाद यांची तुलना जर केली तर मग आपल्याला दोन चित्र काय आहेत ही स्पष्टपणे बघायला मिळते. नक्कीच माधवजी, तुम्ही जे म्हणता त्याचा रोख मला या ठिकाणी कळतो. मात्र कदाचित विद्यार्थ्यांनी अजितदादांचं हे भाषण किंवा अजितदादांनी जो काही धडा शिक्षकांना शिकवलेला आहे तो त्यांना माहिती नसावा. म्हणून मी आमच्या पीसीआर मध्ये सांगते की अजित पवारांचा जो बाईट आपल्याकडे आहे आजचा, जो त्यांनी शिक्षकांना जो काही धडा दिलाय तो आपण पुन्हा एकदा बघूया. विद्यार्थी, आपण आधी पाहूयात की अजितदादा नेमकं आज काय म्हणाले. आज शिक्षक दिन होता. या शिक्षक दिनाच्या निमित्तानं अजितदादांनी शिक्षकांना काय धडा शिकवलाय तो आपण पाहूयात.
देखील शिक्षणाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी मी ग्वाही आपल्याला सगळ्यांना देतो. पण करता तुम्हालाही एक काम करावं लागेल, कारण 2-4 दिवसात आचारसंहिता सुरू होईल, निवडणुकीची धामधूम सुरू होईल. पुन्हा तुम्हाला पुढचे तुमचे सगळे अडीअडचणी सोडवण्याच्या करता आम्हाला परत निवडून द्यावं लागेल. त्याशिवाय प्रश्न कसे सुटणार? आता आम्हाला इतका अनुभव आलाय 15 वर्षात, त्याच्यावर पुढच्या वेळेस आलं की पट 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 कार्यक्रम तुमचे करायचे, कार्यक्रम करायचे म्हणजे प्रश्न सोडवायचे. विद्याताई, मग ह्याच्यामध्ये आक्षेपार्ह काय मला ते कळलं नाही की तुमचे जर प्रश्न आम्हाला माहिती आहेत, 15 वर्ष आम्ही सत्तेत आहेत, तुमचे प्रश्न माहिती आहेत, तुम्हाला आम्ही सोडवले का नाही वारंवार पण? सोडवण्यासाठी मदत केलेली आहे आणि अहो, पुढच्या वेळेस विद्याताई, आम्हाला निवडून दिलं तर आम्ही सोडवू शकतो. 15 वर्ष केलं काय विद्याताई, मग? 15 वर्ष काय म्हणता, आता आम्हाला पटपट सोडवता येईल, आतापर्यंत काय केलं किती मग? कामं केली धोरण नकवा भरला होता की काय तुम्ही त्यांना? मला प्रश्न विचारतो, तुम्हाला राष्ट्रवादी विद्यार्थी सहाय्य योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 50,000 दुष्काळग्रस्त भागातील 50,000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 2-2 हजार रुपये आर्थिक मदत पक्षाकडून केली होती. अहो, पक्षाने केली, मग मोदी सरकारने नाही काय केलं ऐका ना मग? तुम्ही. सरकारचं- आणि सरकारने सर्व शिक्षा अभियानावर प्रत्येक गावागावात खेडेगावात शिक्षण पोहोचवलेलं आहे. त्याच्या उलट गुजरात मधली एक शाळा आहे, तिथे म्हणजे दोरखंडाने धरून मुलांना शाळेत जायला लागतं. म्हणजे मोदी ज्या अशा ठिकाणी महाराष्ट्रात किती शाळा दाखवू तुम्हाला? मुख्यमंत्री होते, अहो, विद्याताई, त्या- महाराष्ट्रामध्ये किती शाळा दाखवू तुम्हाला? आता मुंबईत किती शाळा दाखवू तुम्हाला? दाखवा ना. शहरामध्ये मुंबईतल्या भरपूर शाळा आहेत. शेकडो शाळा आहेत. मुंबईतल्या ज्या मुलांना बसायला शाळा जागा आहेत, नाही, जिथे त्याच्या शेकडो खिडक्या शाळा आहेत, फुटलेल्या आहेत. डोक्यावर छप्पर अगदी नाही. आहे, पण साधा मग- पंखा नाही मग शाळांमध्ये. मोदींचं मुलं- तुम्ही नाही, पंखाचं समर्थनच उदय, करता ना. पंखा ज्या- खूपच ज्या- लांबची गोष्ट ज्या आहे. पंखासाला गुजरात- छप्पर लागतं. अहो, छप्पर मला बोलू नसलेल्या द्या ना शाळा जरा. नाही. आधी मला बोलू द्या, माझं पूर्ण करू द्या, मग बोला, तुम्ही बोला, पूर्ण विद्या, करा. मला हे म्हणायचं ह्याच्यात अजितदादा जे बोलले त्याच्यात आक्षेपार्ह काहीच नाहीये. पण एकदा तुम्हाला मोदींची स्तुतीपाठ, आता तुम्ही राज ठाकरेंना असंच मोठं केलं. मोदींनी जे जाहिरातबाजी करून स्वतःची पब्लिसिटी केली, त्यांचे ड्रेस डिझायनर, त्यांचे ड्रेस, ते कसे राहतात, कसे वागतात, कसे बोलतात, त्यांच्या मध्ये म्हणजे त्यांचे विचार काय आहेत, ह्याच्यापेक्षा त्यांचा आचार काय हे तुम्ही मनमोहन सिंगांची मोदींची तुलना करू शकता का? मनमोहन कोणाची करायची? सिंगांनी इतक्या चांगल्या प्रकारे देशाला आपल्या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी देशाला वर आणि ते विसरून गेला तुम्ही. आणि फक्त मोदी किती छान बोलतात, किती छान दिसतात, किती छान ड्रेस डिझायनरकडनं ड्रेसेस घालून ते फिरतात, आपली स्वतःची जाहिरात किती चांगली करतात, हे सगळं तुम्हाला बघायला बरोबर वाटतंय. पण अजून 5 वर्षानंतर या देशाची कुठे प्रगती, किती आता नीलमताई गोऱ्यांनी सांगितलं बरं, की विद्यार्थी किती म्हणजे, ठिकाणी 15 शौचालय वर्ष- शाळांमध्ये काय काय दिलं केलं, पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर आपण बोलू नाही, शकू असं ना. आहे, विद्याताई नाही बोलणं आवश्यक आहे. अजितदारांचा एकूण धाक आणि दरारा नाही, पाहता नाही, त्यांना धाक आणि पक्षात दरारा जायचं मला असेल, मी कोणाचे आहो, पक्षामधले तानपुरेजी चांगले आपल्याला- दिवस त्यांना काढायचे असतील, त्यांना अजितदारांबद्दल चांगलं बोलणं आवश्यक आहे. त्या बोलणारच, त्यामुळे त्याच्याबद्दल काय त्यात काही गैर नाही त्यांचं. पण त्या ज्या पद्धतीने बोलत चुकीचं आहे ते. राज्यस्तरावरचा पक्ष आहे राष्ट्रवादी, त्यांनी बोलूच नाही देशावर कुठल्या याच्यावर. तुम्ही कसं कोणी- बोलता तुम्ही कोणी बोलू की नये. पंतप्रधानांनी काय केलं आणि हे केलं म्हणून? कोणी जी, बोलू जी, नये. जी. नाही नाही, जी, मनमोहन माधवजी. सिंगांनी काही केलं नाही हे तुम्ही म्हटलं, मनमोहन त्याचं मी सिंग- म्हणाले. जी, जी, एक माधवजी, 15 वर्षात बोला. तुम्ही काय बोलत केलं? नव्हते. नाही नाही, आता माझ्या आधी जे विद्याताईंनी म्हणाले जे सांगितलं, विद्याताईंच्या दोन्ही मुद्द्यांना मी उत्तर देतो. पहिली गोष्ट म्हणजे अजितदादा पवार जे बोलले त्याच्यामध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांनी शिक्षकांना आपल्यासाठी काम करा, पक्षासाठी काम करा, मतं मिळवून द्या हे सांगितलं. पंतप्रधानांनी त्यांनी असं- कुठेही मत हा शब्द काढलेला नाही. तुम्ही आमकं काढलेलं? करा, राजकारणाचं सत्तेवर आले ते. वक्तव्यच केलेलं नाही. आणि उपमुख्यमंत्र्यांचं अजितदादा पवारांचं भाषण राजकारणाखेरीज काही नाही, पहिलं का. आणि दुसरी गोष्ट, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये तुलना होणार, कारण दोघेही पंतप्रधान आहेत. दोघांनी जे काही केलं असेल त्याची तुलना होत राहणार. मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीमध्ये भारताचा विकासाचा दर घसरला आणि केवळ 3 महिन्यात तोच विकासाचा घसरलेला दर गेल्या 2 वर्षात नव्हता एवढा वरती आला. हे तर स्वच्छ चित्र आपल्या समोर आहे. त्यामुळे हे तुलना नाकारू शकत नाही. आपण जिथे महाराष्ट्रापुरतं बोलतो, यांच्या सरकारने, आता विद्याताईंनी त्यांच्या सरकारने काय काय केलं पाठे सांगायचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामधल्या दलित विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळांचं अनुदान वर्षाचं 34.5 कोटी, फार मोठं नाही, फक्त 34.5 कोटी रुपयाचं अनुदान दर वर्षाला द्यायचं आहे. 169 शाळांचा विषय आहे. हे शिक्षक दिनाचं भाषण करणारे अजितदादा पवार गेले 6 महिने या फाईलवर बसून ते सही करत नाहीत. शिक्षकांना मतं द्यायला सांगतात, पण या दलित आश्रमशाळा चालवणाऱ्या शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळाला पाहिजे ही त्यांना गरज वाटत नाही. अंध विद्यार्थी, अपंग विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालवणाऱ्या संस्था आहेत, तीच त्यांची परिस्थिती आहे. त्यांचं वर्षाचं फक्त 6 कोटी अनुदान द्यायचं आहे, पण ते अनुदान देण्याच्या फाईलवरती अर्थमंत्र्यांना सही करायला वेळ मिळत नाही.
आणि त्या शिक्षक कर्मचाऱ्यांना हे मतं द्या म्हणून सांगतात, मतं मिळवून द्या म्हणून सांगतात. या सर्व हैराण झालेल्या ह्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली की आम्हाला शाळा चालवता येत नाही, आम्हाला आमचा पगार मिळत नाही आहे, आम्ही आमचं कुटुंब चालवू शकत नाही, आम्हाला तुम्ही स्वेच्छा मरणाची परवानगी द्या. हे म्हणण्याची पाळी ह्या सरकारने दलित आश्रमशाळा चालवणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर आणली, अपंगांसाठी अंधांसाठी आश्रमशाळा चालवणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवरती आणली आणि ती शिक्षक दिनाच्या दिवशी. आणि या आश्रमशाळा आणि या सगळ्या गोष्टी यांच्याच बगलबच्चान दिलेलं आहे त्यांनी. दुसरं कोण आहे? चर्चेच्या ओघामध्ये खरं तर हा विषय आला म्हणून सरकारी अनुदान खायचं फक्त, बाकी करायचं नाही काही. त्यांच्याबद्दल त्यांनी जे सांगितलं की पूर्णपणे चुकीची माहिती. काय चुकीचं? मला एक सांगा की आतापर्यंत अर्थमंत्री असताना अजितदादांकडे कुठली फाईल 6 महिन्यापर्यंत पडून राहिल्या अजूनपर्यंत नाही. आणि जे म्हणजे मागे अंगणवाडी सेविकांचा होता, अजितदादांवर असाच आरोप झाला होता की तुमच्याकडे फाईल पडून राहिलेली आहे. त्या स्वतः अंगणवाडी सेविकांना मी त्यांच्यापर्यंत घेऊन गेले आणि त्यांना विचारलं कुठली फाईल आपल्याकडे पडू नये. वर्षाताई गायकवाड होत्या, त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांच्या अजितदादांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की माझ्याकडे कुठलीही फाईल 2-2, 4-4 महिने अशी पडून राहत नाही आणि तुम्ही असे माझ्यावरती खोटे आरोप करू नका. आणि आज मला ह्यांनाही सांगायचं की उद्या आपण मंत्रालयात जाऊन अशा प्रकारची फाईल 6 महिने जर पडून असेल अजितदादांकडे तर त्याच्यावरती आपण ताबडतोब तुम्ही जाहीर करा इथे की अशा प्रकारची फाईल पडलेली आहे की नाही. परंतु हे भाजपचं राजकारण जे आहे ना, हे भाजपचं नाही म्हणणार, RSSचं जे राजकारण आहे ना, ते फक्त बोला, रेटून बोला, खोटं बोला आणि बदनाम करा. म्हणजे अजितदादांनी जेवढं काम केलं असेल, मनमोहन सिंगांनी जेवढं काम केलं असेल, त्या कामाला अशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण आज जर आपण बघितलं नरेंद्र मोदी काही काम न करता फक्त खुश करायचं सगळ्यांना. पण हे गुडी राजकारण हे थोडे दिवस चालेल. तुम्हाला सगळे तुमचं कौतुक करतात तोवर ते गोड वाटेल, पण तुमचे रिझल्ट शेवटी लोकांना काय मिळणार आहे? तुमच्या शाळांमध्ये मुलांना जर सगळ्या व्यवस्था नसतील, शिक्षणासाठी त्यांना सामुग्री नसेल, तिकडे तुम्हाला जर शाळेमध्ये शौचालय नसतील, जिल्हा परिषदेच्या शाळा तुमच्या चांगल्या चालत नसतील, मुंबई म्युन्सिपाल्टीच्या शाळा चांगल्या चालत नसतील, तिथे नुसते 2-2, 3-3, 4-4 कोटी नुसत्या रंगरोटीवर खर्च करून ते पैसे सगळे भ्रष्टाचारात जाणार असतील, तर ह्याच्यावर नरेंद्र मोदी काय करणार आहेत? किंवा यांचं महापालिकेमध्ये इथे सत्ता शाळा जे महापालिकेच्या तर त्यांनीच सांगितलं स्वतः की ह्या मुंबई महापालिकेच्या शाळा बंद पडतायत, त्याच्यावर 4-4 कोटी रुपये खर्च होतोय. मग ह्याच्याविषयी कोण बोलणार आहे? मुंबईच्या 18 वर्ष शाळांचा विषय असेल तर मुंबईमध्ये सेना भाजपची 18 वर्ष सत्ता आहे. त्या 18 वर्षाच्या सत्तेमध्ये किती मुंबईच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळा यांनी विकून खाल्ल्या त्याचा एक हिशेब द्यावा. आणि किती शाळांवर दुरुस्ती, मी स्वतः नगरसेविका होते म्हणून याच्यावर सांगू शकते, 4.5 कोटीपासून 2 कोटी 3 कोटी हा खर्च आहे नुसता. आपण महाराष्ट्रात बसलो, आपण मुंबईत बसलोय, आपण हे महाराष्ट्रातच बोलूया. मुंबई महाराष्ट्रात आहे, गुजरातमध्ये नाहीये. मुंबई महाराष्ट्रात आहे. थोडंसं थांबवते माधवजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. माधवजी, काहीच बोलता येत नाही, त्याला माझी अडचण नाही. माधवजी, मी तुमच्याकडे येते, मात्र वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर थोडंसं वैभव सरांकडे. वैभव सर, जसा विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला नरेंद्र मोदी यांनी, तसाच तो शिक्षकांशी सुद्धा साधायला हवा होता असं वाटतं का? आपण साधायलाच पाहिजे. परंतु या अगोदर मी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो. सत्ताधारी विरोधक दोघांची राजकीय विषयावर चर्चा जरूर झाली असेल, परंतु ती मतं जी मागितली गेली ती शिक्षकांकडे मागितली गेली आणि त्यामुळे शिक्षकांचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे. म्हणजे त्यांना अनुभव आहे, परंतु मग गेली 15 वर्ष नेमकं शिक्षकांसाठी केलं काय? आज 3-3 महिने काही शिक्षकांना पगार नाहीत. शिक्षकांनी शिक्षणाची कामं सोडायची, इलेक्शनला जुंपायचं, पुन्हा जनगणनेला कामं जुंपायचं. हे ठीक आहे, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षक तो जरूर करतो. परंतु आज या सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही जी कॉलेजेस आहेत ती सगळी ह्या राजकीय नेत्यांची आहेत आणि ह्या राजकीय नेत्यांच्या प्रचाराला तिथले शिक्षक वापरले जातात. म्हणजे आत्ता लोकसभेचे इलेक्शन झाले, आपण पुन्हा बघा, उस्मानाबाद बघा, या ठिकाणी हे जे काही तथाकथित शिक्षण सम्राट आहेत त्या ठिकाणी त्यांच्या इलेक्शनला आमचा शिक्षक वापरला गेलेला आहे. म्हणजे शिक्षकांचं या काळामध्ये सगळ्यात जास्त शोषण जर झालं असेल तर ते या काळात झालेलं आहे
आणि मग येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांचं असं काय मोठं भलं करणार आहे? तुम्ही 2000 साली कंत्राटी शिक्षकांची पद्धत आणली. कंत्राटी रोड बांधून देणारा कंत्राटदार समजू शकतो, शिक्षक कंत्राटदार अरे काय कन्सेप्ट आहे? शिक्षक सेवक म्हणून त्याला म्हणतात. सेवक ठीक आहे, शिक्षण ही सेवा आहे, ती आम्ही जरूर करू शिक्षक म्हणून, परंतु मग त्याला मानधन किती देणार तुम्ही? 3000 3500? म्हणजे वेठ बिगाऱ्यासारखं या शिक्षकांना राबवून घेण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. शिक्षकांची भूमिका जर पाहिली, शिक्षकांचं स्थान जर पाहिलं, तर मातृदेवो भव पितृदेवो भव, आई आणि वडिलांच्या नंतर आचार्य देवो भव म्हटलं जातं. ह्या आचार्याला लाचार करण्याची पाळी या सरकारने आणलेली. म्हणजे एवढं सगळं करून देखील अजूनही आम्हाला मतं द्या, आम्ही तुमचं चांगलं करू, हे जर आत्ता जर म्हणत असतील तर त्याचं स्वागत आहे, परंतु हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. नक्कीच. माधवजी, यानंतर शिक्षण क्षेत्राकडे, म्हणजे हा जो कार्यक्रम झाला त्या माध्यमातून एक शिक्षण क्षेत्राकडे पंतप्रधान खूप गांभीर्यानं पाहतात, हा सुद्धा एक संदेश द्यायचा होता. पंतप्रधान पदावर आल्यापासून नरेंद्रभाईंनी ह्या विषयावरती एक अतिशय वेगळी मांडणी केली आणि त्यांनी हे सांगितलं की शिक्षण ही संपूर्ण देशाची भविष्य काळातली गुंतवणूक आहे. कारण हा जो विद्यार्थी, आजचा विद्यार्थी आहे, तोच उद्या देशाचा पुढचा नागरिक आहे. त्यामुळे त्याची गुणवत्ता जितकी सुधारेल, त्याची गुणवत्ता जेवढी वाढेल, तेवढं देश पुढे जाणार आहे. आणि त्यामुळे हा शिक्षणाचा विषय हा इतक्या सहजासहजी हाताळण्यासारखा नाही, अतिशय गांभीर्याने हाताळला पाहिजे. त्याच्यामधलं जे महत्त्व आहे ते महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न नरेंद्रभाईंनी सातत्याने केला. आजचा त्यांचा प्रयत्न हा सुद्धा त्यातलाच एक भाग होता की हे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला की आपल्याला विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, जसं नीलमताईंनी मगाशी उल्लेख केला की त्यांच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी जो संवाद साधला त्याच्यातून शिक्षकांना, पालकांना सुद्धा खूप गोष्टी लक्षात यायला हव्यात. ज्यांचे उल्लेख त्यांनी केले त्या सगळ्या गोष्टी फक्त मुलांसाठी नाही आहेत, त्या मुलांना घडवणाऱ्या शिक्षकांबद्दल, पालकांबद्दल सुद्धा त्या गोष्टी आहेत आणि त्याचंही लक्ष त्यांनी वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 15 ऑगस्टला जे लाल किल्ल्यावरून भाषण केलं त्या भाषणातही त्यांनी ह्यातल्या काही मुद्द्यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे एक शिक्षणाकडे अतिशय वेगळ्या दृष्टीने बघणारा, शिक्षण क्षेत्राबद्दल वेगळी आत्मीयता बाळगणारा पंतप्रधान आपल्याला लाभला आहे. त्याचा निश्चितपणे शिक्षण क्षेत्राच्या भविष्यावरती परिणाम होणार आहे. नीलमताई आपल्याबरोबर आहेत. नीलमताई, शिक्षण क्षेत्रासाठी आतापर्यंत निधीची तरतूद केली जायची आणि एकदा निधी दिला की शिक्षण क्षेत्रासाठी काय करायचं हे शिक्षण विभाग बघून घेईल. मात्र पंतप्रधान स्वतः त्यामध्ये लक्ष घालतायत, त्यामुळे शिक्षण क्षेत्राचं जे धोरण आहे ते सुद्धा आगामी काळामध्ये बदललं जाईल, थोडंसं आधुनिकीकरण येईल या क्षेत्रामध्ये, असं वाटतं का? आणि त्याचबरोबर मला जिल्हा परिषदा विरुद्ध महानगरपालिका विरुद्ध हा जो वाद आहे हा सुद्धा राजकारण आहे. मुळामध्ये आज आपण चित्र करतो जेव्हा भारताचा आर्थिक अहवाल आहे आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आहे, त्याच्यामध्ये मुलींची गरज. मुळामध्ये आज आपण चित्र पाहतोय जेव्हा भारताचा आर्थिक पाहणी अहवाल येतो आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल येतो, तर त्याच्यामध्ये मुलींची गळतीची संख्या अजूनही जास्त आहे. त्याचबरोबर मुलींच्या गळतीचं प्रमाण काही प्रमाणात कमी होतं, हे जरी खरं असलं तरी सुद्धा मला त्याच्यात असा भाग वाटतो की आज जे अजित पवार बोलले त्याच्यामध्ये त्यांनी आज काय सांगितलं बोलताना की आम्हाला गेले 15 वर्ष सगळा अभ्यास झालाय, आम्हाला सगळे प्रश्न कळलेले आहेत. मी असं मानते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सामूहिक ही जबाबदारी आहे, हा काही एक व्यक्तीचा प्रश्न नाही. असं जर का गृहीत धरलं तर आपण वेतनेतर अनुदान गेले अनेक वर्ष बंद केले, त्याच्यामुळे शाळांची प्रयोगशाळा, वाचनालय यांची काय दुरावस्था हे आपण पाहतो आहे. दुसरा प्रश्न असा आहे की एकदा महानगरपालिका ती कुठल्याही पक्षाची असो, पुण्यामधल्या काय महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एकदम सोन्याचे संडास बांधलेले आहेत आणि मुंबई महानगरपालिका हे असं, मला असं वाटतं आपण अशा वैचारिक चर्चेत बोलू नये. महानगरपालिका निवडणुकांच्या वेळेला सुद्धा हे चुकीचं मला यासाठी वाटतंय की मुळामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, थांबा आता विद्यार्थी खूप माहितीये का, कारण नसताना आक्रस्ताळपणे बोलू नका, इथे वैचारिक काहीतरी मांडतोय आम्ही, त्याला वैचारिक तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की हा जिल्हा परिषदा, महानगरपालिकांपुरता एकमेकावरती टोलवाटोलीचा प्रश्न नाहीये. मी पंतप्रधान म्हणून याची जबाबदारी घेतो, तसंच महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्या शिक्षकांचे प्रश्न सोडवत असताना राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या व्यासपीठावरून त्यांनी मतं मागितली असते शिक्षकांकडे तर ती गोष्ट वेगळी होती. राज्य सरकारच्या खर्चामधून कार्यक्रम शिक्षक दिनाचा आणि तिथे तुम्ही आम्हाला मतं दिली पाहिजेत म्हणजे आम्ही पटापट प्रश्न सोडवू. मला असं वाटतं अजित पवारांची ही जी बोलण्याची शैली आहे ना,
मी असंही एक वेळ मान्य करीन चर्चेसाठी की शिक्षण मंत्री म्हणून राजेंद्र दर्डांची अंतिम जबाबदारी आहे की शिक्षण शुल्क नियंत्रण कायदा 3 वर्षापूर्वी पास झाला, संयुक्त चिकित्सा समिती झाली, आज गेल्या 3 महिन्यापूर्वी तो लागू केला. 3 वर्ष पालक रखडतायत महाराष्ट्रभरचे ठिकठिकाणी. दुसरीकडे गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित राहतायत मोठ्या प्रमाणामध्ये. आपण पाहिलं की जिल्हा परिषद म्हणजे अनेक पटसंख्याच नव्हती जी पटसंख्या दाखवली जात होती महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून शिक्षण विभागाच्या बरोबर मेनस्ट्रीमिंग ऑफ द इश्यू, मध्यवर्ती प्रवाहात त्या प्रश्नाकडे पाहणं, हे शिक्षणाच्या प्रश्नाकडे पाहण्याचं काम जे पंतप्रधानांनी सुरू केलं आहे ते राज्यस्तरावर सुद्धा झालं पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून फक्त शिक्षकांना प्रश्न सोडवण्यासाठी अजून 5 वर्ष मागणं म्हणजे खरं सांगायचं तर राजकीय कोडगेपणा, याच्यासह दुसरा मी त्याला फक्त फसवणूक करतायत, फक्त गोडगोड बोलतायत असं कशावरून म्हणताय असा माझा प्रश्न आहे. याचं कारण असं की मुलींच्या शाळांमध्ये स्वच्छतागृह अमुक दिवसात बांधली पाहिजेत, ती पुढे 3 वर्ष बाकी जी 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 नीलमताई, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. विद्याताई बोला. मला पहिल्यांदा नीलमताईंनी जो अक्रस्थळेपणा शब्द वापरला त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन आहे. अक्रस्थळेपणा हे शिवसेनेला शोभेल, आमच्या सारख्यांना शोभून दिसत नाही. आणि दुसरं म्हणजे त्या ज्या म्हणाल्या ना की पुण्याच्या शाळा, तर मला सांगायचं आहे की आम्ही ज्या आमदारांची आमची कमिटी आहे त्याच्यात आम्ही महिला बालकल्याणतर्फे जेव्हा गेलो होतो आढावा घ्यायला, त्यावेळेस त्यांच्या माहितीसाठी सांगते की एकूण बजेटच्या 5% रक्कम ही महिला बालकल्याणसाठी महापालिका सगळ्या खर्च करतात. पण जी सगळ्यात श्रीमंत महापालिका 31,000 कोटीचं जिचं महापालिकेचं बजेट आहे तिथे 0% ते करतायत खर्च. म्हणजे इतक्या लबाड आहेत ते. आता हा त्यांनी विषय काढला म्हणून मला बोलू द्या ना. उदयजी मला बोलू द्या ना जरा. तुम्हाला येतील तेव्हा तुम्ही बोला. आणि त्यांनी आता जो सांगितलं की गोडगोड बोलतात, मग मोदींसारखं गोडगोड बोलायला पाहिजे का सगळ्यांनी? प्रत्येकाची शैली असते वागायची. नीलमताईंची वेगळी असेल, माझी वेगळी असेल. मोदी सगळ्यांना खुश करण्यासाठी जसं गोड बोलतात तसं अजितदादांनी बोलावं अशी अपेक्षा कशा? त्यांची शैली वेगळी आहे बोलण्याची, त्यामुळे त्यांनी काही कोणाला हे केलं नाही. पण मीडिया जे करते हल्ली की एखाद्याचं खूप कौतुक करायचं. विद्यार्थी, मग असं वाटतं का की मोदी पुढच्या 10 वर्षाचा 15 वर्षाचा विचार करून आता वागतायत असं वाटतं? असं वाटतंय. तर बघूया ना. आपल्याला आता माझं हेच म्हणणं की आपण एवढं घाईगेमध्ये कशाला, जरा करू द्या ना त्यांना काम. एक 4-5 वर्षानंतर आपण एकत्र बसून ठरवूया की त्यांनी शाळांसाठी काय केलं, महिलांसाठी काय केलं, ते देवालय नाही शौचालय बांधना चाहिए, ते शौचालय किती बांधतायत, कितपर्यंत त्यांचं लक्ष आहे, हे सगळं आपल्याला आज करू शकणार. मला विद्यार्थ्यांचा मुद्दा पूर्ण मान्य आहे की त्यांना काम करू द्या. 5 वर्षानंतर आपण बोलू. 15 वर्ष या सरकारने काम केलंय महाराष्ट्रात, त्यामुळे आता 15 वर्ष जे काम केलं त्याच्याबद्दल बोलण्याची वेळ आहे. आणि त्याबद्दल आपण जर बोलायला लागलो तर मग जिल्हा परिषदांच्या शाळा, नगरपालिकांच्या शाळा, तिथल्या शिक्षणाची परिस्थिती, पाठ्यपुस्तकांची परिस्थिती, उर्दू माध्यमाची पुस्तकं, पाठ्यपुस्तकं सुद्धा मिळत नाहीत आणि मागण्या करून मिळत नाहीत. उर्दू माध्यमाच्या शाळांमधल्या शिक्षकांची पदं भरली जात नाहीत. शिक्षक उपलब्ध नाहीत असं नाहीये, DED झालेले शिक्षक उपलब्ध आहेत पण पदच भरली जात नाहीत. हे सगळे मुद्दे जे आहेत ते शिक्षणाशी संबंधित मुद्दे आहेत आणि जे गेल्या 15 वर्षामध्ये निर्माण झालेत ते मुद्दे आहेत. अजितदादा पवार जेव्हा सांगतात की आमचा सगळा अभ्यास झाला, 15 वर्ष तुम्हीच निर्माण केलेले प्रश्न आहेत. 15 वर्षामध्ये तुम्ही निर्माण केलेले प्रश्न 5 वर्षात सोडवणार आहात म्हणून तुम्ही शिक्षकांना जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही कुणाला फसवण्याचा प्रयत्न करताय हा प्रश्न विचारलाच जाणार आणि तो विचारलाच पाहिजे. नक्कीच. आणि 15 वर्षामध्ये जर हे सगळे प्रश्न सुटले असते तर पुन्हा एकदा पंतप्रधानांना स्वच्छ पाणी किंवा शाळांमध्ये शौचालय हा उल्लेख कदाचित करावा लागला नसता. उदयजी, माझा हा प्रश्न आहे की नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक कृतीमधून सरकारची दूरदृष्टी जी काय आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतायत. हो, दूरदृष्टी सरकार आहे हे त्यांनी दाखवून दिलेलंच आहे. त्यांनी अनेक गोष्टीवर दाखवलं आतापर्यंत. ते शिक्षणामध्ये जर शिक्षणासारख्या विषयामध्ये त्यांनी ज्या गांभीर्याने शिक्षक दिनाच्या दिवशी संवाद साधला आणि पुढचे त्यांचे प्लॅन्स त्यांनी सांगितले तर त्याप्रमाणे मला वाटतं की ते चांगलं त्यांनी केलेलं आहे. ते विद्यार्थी, नरेंद्र मोदी स्वतः प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करतात आपल्या प्रत्येक कृतीमधून. म्हणजे त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हापासून ते आतापर्यंत या 100 दिवसामध्ये त्यांनी आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केलाय का? निश्चितच 2002च्या दंगली झाल्यानंतर मोदींची जी एक प्रतिमा होती की अल्पसंख्याकांच्या विरोधात कोणत्यातरी समाजाला टार्गेट करायचं
ही त्यांनी जे दंगे घडवून आणले होते त्या ठिकाणी त्यांची एक ती प्रतिमा आम्ही बोलत नाहीये. वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनीच बोललेलं होतं की हे सगळं जे काय नरेंद्र मोदींनी केलंय तर अशा हे सगळ्या देशाला काळीमा फासणारं वर्तन आहे. वाजपेयीच्या नावावरती खोटी स्वतःची विधानं वाजपेयीच्या नावावर खपवू नका. वाजपेयीचं नाव स्वतःचं विधान खपवू नका. तुम्हाला जे म्हणायचं ते स्वतःचं म्हणा. नाही बघितलं त्या भाषणाचं तुम्हाला जी भाषणं सांगायची असती त्या सगळ्या भाषणांची एक कॅसेट अवेलेबल आहे. मला तुम्ही आणून दाखवा. मी दाखवेल ना तुम्हाला. काय बोलले होते वाजपेयीच्या नावावर स्वतःची विधानं खपवू नका. आता त्यांनी स्वतःची प्रतिमा बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे आणि करतायत ते, आणि त्याच्यात ते यशस्वी होतात. आनंद आहे ना. प्रतिमा जर कोणी स्वतःची बदलत असेल, पण नुसती प्रतिमेने लोकांचे प्रश्न सुटत नाहीयेत, त्यांनी ते कृतीत आणावं अशी आमची अपेक्षा. माधवजी, आणखी एक असा आरोप केला जातो की या सगळ्या माध्यमातून काँग्रेसच्या ज्या काही पाऊलखुणा आहेत त्या पाऊलखुणा पूर्णपणे पुसण्याचा प्रयत्न भाजप करते का? याचं उत्तर मी तुमच्याकडनं घेते. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेकनंतर पुन्हा एकदा माधव भंडारीजी यांच्याकडे जाते. माधवजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. काँग्रेसच्या पाऊलखुणा पुसण्याची गरज आम्हाला वाटत. आपण बघितलं असेल, लोकसभा निवडणुकींच्या वेळेला आम्ही जे धोरण स्वीकारलं, जे प्रयत्न केले, मोठं होण्याचे दोन मार्ग असतात. एक तर दुसऱ्या रेषा पुसून आपली स्वतःची रेष शिल्लक ठेवायची, तर ती जी शिल्लक राहील ती रेष मोठी होते. किंवा आपली रेष मोठी करायची, दुसरी रेष जेवढी आहे तेवढी राहिली तर आपण मोठे होतो. आम्ही हा जो दुसरा मार्ग आहे की आपली रेष जास्तीत जास्त मोठी करण्याचा प्रयत्न करायचा, तो आम्ही केला. आम्ही लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान वाढवण्याचा प्रयत्न केला. आम्ही मतदारांना रोखण्याचा प्रयत्न नाही केला. मतदारांना मतदानापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न नाही केला. आम्ही प्रयत्न केला मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा, आणि त्याच्यातून आम्हाला मतं मिळाली, आम्ही यश मिळवलं. आज आम्ही हाच प्रयत्न जाणीवपूर्वक करतो की आम्ही कामातून आमची रेष एवढी मोठी करू की मागची 60-65 वर्षांमधलं जे काही वाईट आहे ते देशातली जनता विसरेल. नक्कीच. नीलमताई, लोकसभा निवडणुकांमध्ये नवमतदारांचा खूप मोठा वाटा होता मोदींच्या यशामध्ये, किंवा सगळ्याच म्हणजे एनडीएच्या यशामध्ये. या सगळ्याच नवमतदारांचा खूप मोठा वाटा होता. आता जर खूप दूरदृष्टी जर ठेवली तर 10-15 वर्षाचा पुढचा जर काळ पाहिला तर आत्ताची जी ही मुलं आहेत ती मोठी झाल्यानंतर ती मतदार असणार आहेत. आणि गमतीनं या ठिकाणी ज्या एका मुलाने प्रश्न विचारला होता की मी पंतप्रधान बनू शकतो का, त्याला मोदींनी जे उत्तर दिलंय तेही खूप समर्पक होतं. अर्थात त्यांनी तो विनोदाचा थोडासा त्यामध्ये भाग असला तरी सुद्धा ते तेवढंच गांभीर्यानं सुद्धा घ्यायला हवं. अशा वेळेला या मुलांमध्ये एक छाप पाडण्यामध्ये नरेंद्र मोदी तेवढेच यशस्वी झालेत असंही म्हटलं जातंय. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की आजची जी मुलं आहेत ती फार विचारी आणि चाणाक्ष आहेत. म्हणजे पूर्वीच्या पिढीची नव्हती असं नाही, पण आज त्यांचं वाचन म्हणा, समज म्हणा, त्यांचे पालक अनेक ठिकाणी जे संस्कार करतात, वृत्तपत्रांमध्ये जे छापून येतं ते वाचतात मुलं. त्याच्यामुळे ते जे एकमेकात चर्चा करतात त्याच्यात त्यांना काहीतरी एका भाषणातून त्यांना फसवणं किंवा एका भाषणातून त्यांना गुंडाळून टाकणं असं होऊ शकत नाही. ही मुलं मुलींच्या समोर उलट नरेंद्र मोदी आणि एनडीए एका वेगळ्या प्रकारच्या परीक्षेला सामोरे जात आहेत असं मला स्वतःला वाटतं. कारण ही मुलं दर वर्षांनी, दर 6 महिन्यांनी विचार करणार आहेत सातत्याने की बाबा सरकारने काय केलं आणि आम्हाला त्याचा पडताळा काय येतो आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की या मुलांचा आत्मविश्वास त्यांनी वाढवला ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण काही मुलं त्यातली जरा बऱ्या परिस्थितीतली असतील, पण अनेक मुलं अशी असतील की ज्यांच्या आसपास अगदी खूप प्रचंड गरिबी आहे. आणि अशा वेळेला ज्या मुलांशी एक साधा म्हणजे एक अधिकारी सुद्धा खेकसून बोलतो छोट्या मुलांशी, सगळे बोलत नसतील पण अनेक जण बोलतात, लहान मुलं म्हणजे त्यांना काहीच नाही असं एक साधारण आपल्या समाजात असतं. अशा मुलांशी ज्या वेळेला पंतप्रधान बोलतात, प्रश्न विचारतात, त्यांच्यावर हसतात, चर्चा करतात, यातून या मुलांच्या लक्षात येतं की माझ्या जीवनाला, माझ्या बुद्धीला काहीतरी अर्थ आहे. त्यामधून देश उभारणीसाठी त्यांचं एक योगदान करण्याची मनात सकारात्मक ऊर्जा तयार होते. हा मला खूप त्याच्यातला मोठा भाग वाटतोय. आणि मला असं वाटतं की हा आरसा आहे. मुलांचं मध्ये जे प्रतिबिंब पडणार आहे ते उलट नंतर सरकारमध्ये पडणार आहे.
पण शेवटी असं आहे की असं एका इव्हेंट मधून असं गृहीत धरणं की आता अजून 15 वर्ष आम्हीच निवडून येणार, असं एवढं कोणी राजकारणातलं दूधखोळ नाहीये. माझं म्हणणं की आमचे जे विरोधक आहेत त्यांनी सुद्धा एवढं घाबरून जाऊ नये या गोष्टींच्यामुळे, कारण भारतीय जनता ही कामाच्या संदर्भामध्ये अनेक पद्धतीने सत्ताधाऱ्यांना आजमावत असते आणि अशा वेळेला लोकशाहीमध्ये जागृत करणं समाजातल्या सर्व घटकांना हे खरं तर सत्ताधाऱ्यांचं कर्तव्य असतं आणि ते करत असताना या सगळ्या मुलांना सहप्रवासी म्हणून बरोबर घ्यायचा प्रयत्न करणं. दुसरं मला असं वाटतं की व्हर्च्युअल क्लासरूमचा जो प्रयोग मुंबई महानगरपालिकेत चाललेला आहे त्याच्यामधून सुद्धा मुलांची गुणवत्ता वाढवण्याचा जो प्रयत्न आहे ती सुद्धा राज्यस्तरावरती सुद्धा गुणवत्ता होऊ शकते. शिक्षकांच्या खूप अडचणी आहेत, अनेक ठिकाणी शिक्षकांची पदं रिक्त आहेत, कंत्राटावरती शिक्षक आहेत. आता या प्रत्येक समस्येवरती उत्तर काय काढायचं हे काम मुलांचं नाहीये, हे धोरणकर्त्यांचं काम आहे. पण आम्ही तुमच्या प्रश्नांमध्ये उत्तर शोधण्याची राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती दाखवतोय. हा एक प्रेमाचा मायेचा दिलासा त्यांना देणं तो सर्व स्तरावरती गरजेचा असतो असं मला वाटतं. आणि म्हणून शिक्षण हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ तात्पुरत्या स्वरूपात याच्याकडे न पाहता ही मुलं आपोआपच याचा भाग झाली तर त्यांना मुद्दामून काही सांगायला लागणार नाहीये कोणी काय केलं आणि कोणी काय केलं नाही म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक वेगळ्या प्रकारनी शिक्षणाचा सुद्धा दर्जा वाढवण्याचा जे आव्हान आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि आज मुलं मुली जी टाळ्या वाजवत होती ती काही कुठे त्यांना काहीतरी कोणी पढवलं म्हणून ती टाळ्या वाजवत नव्हती, तर त्यांच्या त्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या. आणि नरेंद्र मोदी सुद्धा त्याच्यात जे गुंतून गेले होते ते मला असं वाटतं एका व्यक्तीपेक्षा समाजाच्या राजकीय चौकटीच्या पलीकडे जायचा जो प्रयत्न आहे आणि आम्हाला हाच प्रयोग नंतरच्या काळात राज्यामध्ये सुद्धा करणं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने सुधारणा करणं त्याची मुहूर्तमेढ आज नरेंद्र मोदींच्या भाषणातून झालेली आहे असं मला वाटतं. नक्कीच नीलमताई, खूप छान शब्दांमध्ये तुम्ही हे या ठिकाणी सांगितलं. वैभवजी, मला हेच विचारायचं होतं की मुलं सुद्धा या सगळ्याशी कुठेतरी जोडली जात आहेत. आतापर्यंत या सगळ्या मुलांना किंवा शिक्षण क्षेत्राला एक अलिप्त नजरेनं पाहिलं जात होतं, आज मात्र पंतप्रधानांनी स्वतः त्याला जोडून घेतलेलं आहे. तीच खरं म्हणजे काळाची गरज आहे. आज कोणत्याही शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू धरून त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून समाजातल्या सगळ्या घटकांनी या ठिकाणी राबलं पाहिजे. हा खरं म्हणजे त्यातला विचार आहे. आणि त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल केले गेले पाहिजेत. आणि मुळात शिक्षण व्यवस्थाच जर चुकीच्या पद्धतीने चालली असेल, मी 1-2 उदाहरणं तुम्हाला देऊ शकेल. म्हणजे आज राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाला संचालक गेली 4 वर्ष संचालकच नाही. म्हणजे उद्याची पिढी इंजिनियर म्हणून ज्या ठिकाणी घडणार आहे त्या संचालनालयाला गेली 4 वर्ष संचालकच नाहीत, पूर्ण वेळ संचालक नाहीत. यांच्या जेव्हा नियुक्त्या होतात कुलगुरूंच्या तेव्हा तिथे राजकीय स्वरूपाची माणसं आणून तिथे बसवली जातात, भले ते शिक्षक असतात. त्यांना कधीही इन्व्हिटेशन देऊन आणले जात नाही. लक्ष द्यायला इन्व्हिटेशन द्यावं त्यांना. नक्कीच इथे ऍडव्हर्टाईज काढून कुलगुरूंची पदं भरली जातात आणि मग कुलगुरू काय करतात, शिक्षणाचं काम बाजूला राहतं आणि ते शिक्षकांवर डूक धरतात आणि शिक्षकांवरच कारवाई करतात. म्हणजे अशा पद्धतीची जर व्यवस्था असेल तर ही व्यवस्था याकडे खरं म्हणजे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. नक्कीच. आणि तरच त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होईल. विद्यार्थी, आता बालदिन म्हणजे पंडित नेहरू आणि आता शिक्षक दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण, याची वाट आता विद्यार्थी पाहत राहणार. हीच भीती आहे काँग्रेस राष्ट्रवादीला? त्याच्यात भीती वाटण्यासारखं काय, मला ते कळत नाही. तुम्ही हा जो भीती शब्द वापरला, आम्हाला कशाला, त्यांनी काही चांगलं केलं, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आणि मला असं वाटतं ही निरागस मुलं आहेत, लहान मुलं आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत. यांना जर देशाचे पंतप्रधान एकत्र त्यांच्याशी संवाद साधत असतील तर मी विद्यार्थिनी असताना मलाही आनंद व्हायचा की वा पंडित नेहरू आहेत, मुलांशी बोलतायत, प्रेमाने बोलतायत. हे प्रत्येक विद्यार्थ्याला आनंदच वाटणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला काय भीती वाटणं किंवा काय, आम्हाला कुठे त्या विद्यार्थ्यांची किंवा इतरांची मतं हवी आहेत का? मतांचं राजकारण आम्ही केलेलं नाही. आम्ही फक्त आमच्या कामावरती विश्वास ठेवलेला आहे. आणि अत्यंत सर्व शिक्षा अभियानासारखं पुन्हा एकदा मी सांगेल की संपूर्ण देशामध्ये आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये शिक्षण जे पोहोचलेलं आहे
त्याच्यामध्ये काही अडथळे असतील किंवा आपण काही त्याच्यात उणीवा दाखवू शकाल, पण जे काम केले ते काँग्रेसनेच केलेले ना इतके वर्ष. मात्र तरीही मोदी आता स्वतःचं गारुड पुन्हा एकदा निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितच करतायत. त्याच्यात ते एक्सपर्टच आहेत ना, म्हणजे स्वतःची प्रसिद्धी आणि स्वतःला जाहिरातीच्या माध्यमातून स्वतःचा उदो करून घेणं याच्यात ते एक्सपर्टच आहेत. त्याच्यात काही त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही त्याच्यामध्ये. तुम्ही आता जे चालवलं स्वतःला जे प्रेझेंट करतायत त्याच्या ते कोणीच नाही हे करू शकत. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काहीतरी मतं मिळवण्यासाठी काहीतरी तर केलं पाहिजे ना. म्हणजे मीडियानेच आम्हाला सांगितलं की त्यांनी केलं, मग तुम्ही का नाही केलं? म्हणजे दोन्ही विरोधकांनी आणि सत्ताधारी दोघांनी मीडियाचे खिसे भरायचे असा जो उपक्रम सुरू झालाय एकंदरीत. तुमचे खिसे भरत असेल तर मीडियाचा काय संबंध आहे? मग आता तुम्हीच म्हणाल ना तुम्ही काय करताय. आता जाहिराती ज्या देतात ते काय मीडिया फुकट देतं का? बरोबर आहे ना, फुकट देणारच नाही. मग तेच मग ना. का म्हणून फुकट द्यावं त्यांनी? मग तुम्ही कसं उदयजी, काय म्हणताय? पंतप्रधानांच्या थेट सहभागामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये असा अमूलाग्र बदल होईल असं वाटतं का आगामी काळात? आत्ता लगेच होणार नाही, पण दूरगामी काही बदल होतील. मुळात त्या मुलांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल आणि शिक्षकांच्या मनामध्ये मुलांबद्दल असं जे काही भावना निर्माण होणं आवश्यक आहे. आणि दोघांच्या मनात सरकारबद्दल, सरकारने एक मानवी चेहरा ठेवून जर काही गोष्टी केल्या तर त्या होणं शक्य आहे. दूरगामी परिणाम होतील नक्की, धोरणात्मक बदल नक्की होतील असं वाटतं. माधवजी, असंच एक गोड धक्के जे आहेत ते आगामी काळामध्ये मिळत राहणार आहेत. म्हणजे आता आज जसा पालकांना, विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच एक गोड धक्का होता, अशा प्रकारे अनौपचारिक असा संवाद साधणं, असेच गोड धक्के मोदींकडनं आगामी काळामध्ये सुद्धा मिळणार? नक्कीच मिळत जातील. कारण 15 ऑगस्टलाच त्यांनी झलक दाखवली. भाषण संपून परत जाताना ते पुन्हा मागे आले, गाडीतून उतरले आणि त्या मुलांमध्ये मिसळले. त्यामुळे त्यांच्या स्वभावाची झलक त्यांनी दिली आहे आणि ते याच पद्धतीने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी थेट संवाद साधत राहतील. त्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा उपयोग करतील आणि त्याच्यातून आपण जो शिक्षणविषयक धोरणाचा प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मला एक गोष्ट फक्त थोडक्यात मी ॲड करतो. त्यांनी 2 गोष्टींची सांगड घातली, शिक्षणविषयक धोरण आणि उद्योगविषयक धोरण यांची सांगड घातली. त्यांचं शिक्षणाबद्दलचं म्हणणं असं आहे की शिक्षण जे आपण देऊ ते त्या मुलाला स्वतःच्या पायावरती उभं राहायला समर्थ करेल असं शिक्षण आपण दिलं पाहिजे. या पद्धतीने त्या शिक्षणात बदल करायचे. आणि औद्योगिक धोरणामध्ये त्यांनी आज पाऊल जे टाकलंय की देशाला उत्पादन क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचं औद्योगिक धोरण त्यांनी स्वीकारलंय. म्हणून त्यांना शिक्षण क्षेत्रातून औद्योगिक क्षेत्राला जोडून जाणारी पिढ्या तयार करायच्या आहेत. आणि हा मला असं वाटतं की खूप मोठी झेप आहे ही. धोरणामधली सुद्धा खूप मोठी झेप आहे आणि तिचे जे परिणाम आहेत, चांगले परिणाम जे आहेत ते आपल्याला येत्या 5-7 वर्षामध्ये बघायला मिळतील. नक्कीच. नीलमताई बोला. मला असं वाटतं की काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जे शिक्षणाबद्दलचं विजन डॉक्युमेंट मांडलेलं आहे त्याच्यामध्ये मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांचं पुस्तकांचं ओझं कमी करणं असेल किंवा अभ्यासक्रम उपलब्ध नाही त्या संदर्भातली काही उत्तरं असतील ही शोधण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांची दृष्टी आणि त्यांच्या संवादाच्या संदर्भातली भूमिका आणि त्याची राज्यस्तरावरती प्रत्यक्ष कृती सुरू करायची असेल तर काय दिशा आहे याबद्दल आमची एक चांगल्या प्रकारची एकरूपता, एकतानता अशी आहे. आणि या दृष्टिकोनातून केवळ पूर्वीच्या गोष्टीच्या संदर्भात नकारात्मक टीका करण्यापेक्षा आम्ही काय करून चांगलं दाखवण्याची आमची इच्छा आहे. या संदर्भामध्ये आमची कामाची काय तयारी आम्ही दाखवली आहे. आणि एक मगाशी जो आरोप झाला की मुंबई महापालिकेच्या शाळा मुंबई महानगरपालिकेने विकून खाल्ल्या शिवसेना भाजपनी, तर अजूनही 9 नोव्हेंबरपर्यंत सरकार आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं. मी TV9 वरून जाहीर आव्हान देते की ज्या शाळांमध्ये भ्रष्टाचार झाला असेल त्या संदर्भामध्ये तुम्ही गुन्हेगारी स्वरूपाची चौकशी लावा आणि त्यामधले ज्या पद्धतीचे जे लोक जबाबदार असतील त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. पण बिनबुडाचे आरोप लोकांमध्ये दुजाभाव निर्माण करणारे करू नका. हे आम्ही विधिमंडळात अनेक वेळेला सांगितलं आणि आत्ताही मी परत एकदा आव्हान देते, काही त्रुटी असतील तर त्याच्यात सुधारणा करण्याची भूमिका असली पाहिजे. ही जी लहान मुलं आहेत त्यांचा विश्वास वाढलेला आहे. नीलमताई, पुण्याचं तर आहेच, पिंपरी चिंचवडचाही आहे, अनेक ठिकाणच्या या घटना आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये हे जे मुलांचा लोकशाहीवरचा विश्वास वाढतो तो हलेल अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्र पूर्ण विकायला काढलंय विना अनुदान याच्या सगळीकडे आपण चित्र बघतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये मुलांचा लोकशाहीवरचा
विश्वास वाढावा असा प्रयत्न करा. कारण नसताना त्यांच्या मनामध्ये राजकीय दुहीचं बीज पेरू नका, हे मला कळकळीने सांगायचं आहे. जी 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 नक्कीच. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांशी संवाद साधला. अनौपचारिक असा संवाद होता. शिक्षक दिन एक वेगळ्या प्रकारे कशा प्रकारे साजरा करायचा त्याची आकडेवारी देते ना मी त्यांना. जी नक्कीच या विषयावर आपण नंतर पुन्हा एकदा बोलूयात विद्याताई. मात्र आज जो संवाद साधला पंतप्रधानांनी या विद्यार्थ्यांशी, त्यामुळे त्यांनी मुलांची मनं तर जिंकून घेतलीच, मात्र एक वेगळ्या प्रकारचा शिक्षक दिन आज साजरा झालेला आहे. खासबातमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. खासबातमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. Co-sponsored by Kotak Securities, India's best broker.